विचार होतात ना, त्याच्यावरती खूप मोठं काम केलंय. वाटेवरती काटे असं त्यांचं नाव आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही एकदा ह्या ज्या मुली असतात ना, त्यांना त्यांच्यावर अत्याचार वगैरे झालेले असतात. म्हणजे माहिती नसतं आपल्याला ते डिस्क्लोज नाही करत. पण अशा आम्ही त्यांच्यातर्फे ना वेगवेगळ्या अ, संस्थांमध्ये चित्रकला स्पर्धा घेतल्या. आणि या चित्रकला स्पर्धेमधनं त्यांच्या मुलांच्या मनामध्ये काय होतं तयार, त्याचं एनालिसिस खूप सुंदर रीतीने केलं होतं. तर ह्या ज्या मुलींना ज्यांच्यावर अत्याचार झालेले असतात किंवा ज्यांना खूप त्रास असतो, मानसिक त्रास असतो, त्या मुलींनी मोठ्या प्रमाणावरती गडद रंगाचा वापर केला होता. रंग आणि मानसिकता हा सुद्धा खूप मोठा विषय आहे. तर आणि चित्रकलेच्या माध्यमातून त्या व्यक्त होतात. त्यांना मोकळं होता येतं. जसं आपण बोलतो ना, तसं गाण्यामधून, लिखाणामधून आणि चित्रकलेमधून हे त्या व्यक्त होऊ शकतात, मोकळ्या होऊ शकतात आणि त्याच्यावर उपचार पद्धतीमध्ये त्याचा उपयोग केला जातो. तर त्याचे कम्युनिटी डेव्हलपमेंट ते तर तुम्ही बघूच शकता. वकिली, ॲडव्होकसी मी तुम्हाला सांगितलं आत्तापर्यंत. स्वयंरोजगार आणि कायदेशीर या सगळ्या गोष्टींमधून आपण त्यांच्याकडे मदत करू शकतो. एक लक्षात ठेवा, सगळं करायला जायचं नाही समाजसेवकांनी. नाहीतर एक नजर दारावर चिंते असं होतं. एकच गोष्ट पण ती मन लावून करायची आणि सातत्य, निरंतरता त्याच्यामध्ये पाहिजे. अनेक वेळा त्याच्यामध्ये अडचणी येतात.